मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणी बेईमानांना ओवाळणी टाकणार नाहीत. बारामतीमध्ये लाडक्या बहिणीच दादांना पराभूत करतील, संजय राऊतांचा हल्लाबोल. संजय राऊतांनी बारामतीत जाऊन दाखवावं, अजित पवारांवरील टीकेनंतर नितेश राणेंचं संजय राऊतांना आव्हान. लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचं अभियान. राखी पौर्णिमेच्या निमित्तानं लाडक्या बहिणींशी फडणवीस संवाद साधणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटण दाबा, योजना बंद पडणार नाही. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, अजित पवार यांचं आवाहन. लाडकी बहीण योजनेची डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी, निवडणुकीनंतर पात्र ठरणार. निवडणुकीमध्ये पुढे करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करूया, शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचं वक्तव्य. सत्तेमधले आमदारच म्हणतात योजनेतल्या अर्जाची स्क्रुटिनी करू, 10 लाख अर्जाचे 1 लाख अर्ज करायला हे वेळ लावणार नाहीत. आमदार महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचा हल्लाबोल. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधानसभा निवडणुकांची शक्यता, 15 नोव्हेंबरपर्यंत निकालाची शक्यता, सूत्रांची माहिती. नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील, आत्मविश्वासानं निवडणुकांना सामोरं जाणार, संजय शिरसाट यांची माहिती. निवडणुका सोयीच्या होण्यासाठी तारखा मॅनेज करतील, पण आम्ही विरोधी पक्ष जागरूक, संजय राऊतांची टीका. जागा वाटपामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून भाजपबरोबर शिंदे आणि दादा गटाचे स्वतंत्र सर्वे. लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांची प्रश्नावली, सूत्रांची माहिती. उमेदवाराचा सर्वे रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास भाजप तिकीट कापणार, विद्यमान आमदारांना सुद्धा आदेश लागू होणार. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा निर्णय, सूत्रांची माहिती. 2 महिन्यांपासून आमचा सर्वे सुरू, निवडून येणाऱ्यालाच तिकीट देणार, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. राज्यात ठाकरे 2 सरकार येणार, ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत संजय राऊतांचा पुनरुच्चार. तर महायुतीला विधानसभेचा सर्वेही अनुकूल नाही, राऊतांची टीका. ठाकरे 2 सरकार येईल असं वक्तव्य करत असतील तर जनता त्यांना चोख उत्तर देईल, नितेश राणेंचा राऊतांना प्रत्युत्तर. काँग्रेसकडे कुणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्यास नाना पटोले यांनी सांगावं, आम्ही स्वागत करू, संजय राऊतांचं वक्तव्य. पदामध्ये आम्ही अडकत नाही, प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, सुप्रिया सुळेंचं विधान. सत्ता लाडकी पण बहीण लाडकी नाही, मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल हा प्रयत्न, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीमध्ये आरएसएस महायुतीसाठी मैदानामध्ये उतरणार, संघाचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये महाराष्ट्रामध्ये भाजप आणि संघामध्ये समन्वय साधणार. जरांगेंची आज नाशिकमध्ये शांतता रॅली. नाशिकमधील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, शहरातील वाहतूक मार्गातही बदल. आरक्षणावर चर्चेतून मार्ग काढण्यास आम्ही तयार, मी संसदेमध्ये बोलल्यावर माझ्या नवऱ्याला नोटीस येते, सुप्रिया सुळेंची टीका. मुख्यमंत्री शिंदेंचा आमदार बच्चू कडूंना फोन, बच्चू कडू आज शिंदेंना भेटणार, शेतकरी दिव्यांगांच्या मागण्यांबाबत चर्चा होणार. मराठा आरक्षणाविरोधामधील सर्व याचिकांवर आज मुंबई हायकोर्टाच्या पुढे पूर्णपीठापुढे सुनावणी. राज्य सरकारने नोकरी आणि शिक्षणामध्ये दिलेलं आरक्षण हे वैध की अवैध यावर सुनावणी. मंत्रालयाचे अधिकारी जागेवर हजर राहत नाहीत, संजय शिरसाटांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. अधिकारी रखडलेली कामं करण्यास टाळाटाळ करत असल्याचाही पत्रामध्ये उल्लेख. माझ्यावर 1 कोटींचं कर्ज, 34 दिवसांपासून अन्न नाही, कामही मिळेना. तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेता गुरुचरण सिंगने सांगितली व्यथा.